9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। जय महाराष्ट्र। आज आम्ही सिंहसेना मुख्य कार्यालय विटा येथे पत्रकार परिषद घेण्याचं कारण की मागील आठवड्यापासून जे पाटबंधारे विभाग शाखा अधिकारी सुळेवाडी यांनी तालुक्यातील गावागावामध्ये जे कालव्याचे पाणी आहे आणि त्या पाण्याचे जे बिल आहे त्या बिलासंदर्भात काही नोटिसा काढलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या समोर लावलेल्या आहेत। त्या नोटिसांच्या विषयी हरकत घेण्यासंदर्भात आज सिंहसेना ही पत्रकार परिषद घेत आहे। त्या नोटिसामध्ये त्यांनी असं मांडलंय की जे शेतकरी आहेत, जे ऊस शेतकरी आहेत, त्यांच्या सातबाऱ्यावरती त्यांच्या परस्पर बोजा चढवायचा, जे पाण्याचं बिल आहे त्या बिलाचं डायरेक्ट बोजा चढवायचा असं त्यांनी तो घाट घातला आहे। हा आम्हाला सिंहसेनेला मान्य नाही आणि त्यासाठीच आम्ही इथे आज हे पत्रकार परिषद घेत आहे। त्यातील काही मुद्दे असे आहेत की सिंहसेना अधिकाऱ्यांच्याकडून काही खुलासा मागत आहे। त्यातील काही मुद्दे असे आहेत की सर्वात प्रथम आकारणी रक्कम वर्कआउट कशी केली याची विश्लेषणात कुठली त्यांनी लिखित माहिती दिलेली नाही, ती माहिती त्यांनी पुढे समोर येऊन द्यावी। ही टेंबू योजना किंवा कुठलाही कालवा योजना येण्या अगोदर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मूळ विहिरी आणि बोर होत्या अशा शेतकऱ्यांना त्यांची या पाणीपट्टीतून वगळण्यात यावे आणि शासनाने जी रक्कम भरत आहे शासन व शेतकऱ्यांना आकारली जाणारी रक्कम यातील टक्केवारीचा त्यांनी उलगडा लोकांसमोर येऊन करावा। त्याचबरोबर काही साखर कारखाने एकाधिकारशाहीचा वापर करून याच विषयावर पाणीपट्टी रक्कम शेतकऱ्यांच्या वीज बिलातून अगोदरच त्यांनी वळीत केली आहे। मग ते कसे, यांना हा अधिकार कोणी दिला याचा पण त्यांनी समोर येऊन खुलासा केला पाहिजे। आणि काही गावामध्ये, काही डोंगराळ भागामध्ये, काही भागामध्ये अशी पद्धत आहे की ज्या क्षेत्राला अजिबात लाभ मिळाला नाही, जे क्षेत्र माळाचे आहे, जिथं पाणी गेलेलं नाही, जिथं कुठलंही ऊस पीक पिकत नाही, फक्त शेतकऱ्यांच्या नावावर त्या जमिनी आहेत, अशा जमिनीवर पण त्यांनी हा कर आकारण्याचा घाट घातला आहे। म्हणजे यांचं डोकं ठिकाणावर आहे का नाही, त्यांनी प्रत्यक्षात बघितलं तर पाहिजे नेमकं किती ऊस क्षेत्र आहे, किती लाभ क्षेत्रात आहे, किती क्षेत्र पाण्याचा वापर करते, हे कुठलंही न बघता त्यांनी सरसकट हे बोजा चढवायचं चालवलं आहे। हे असं चालून अजिबात घेणार नाही आणि वर्षभरात किती पाण्याचे आवर्तन मिळतील याची कुठेही त्यांनी एक ठोस माहिती कोणी दिली नाही आजपर्यंत। आणि मेन लाईनवरून जोडण्यात आलेली सब लाईन जोडण्याचे काम अजून अपूर्ण असल्याने पाणी पुरवठा संपूर्ण परिसरात होत नाही याची पण त्यांनी काही कुठं खुलासा केला नाही। त्यांनी ते झाल्याशिवाय सर्व गावातील जमीनधारकांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवायचा प्रयत्न त्यांनी करू नये। आणि जे कॅनॉलवर जे वॉल्व आहेत, जे पाटाची दारं आहेत, त्या दारांची कोणी येऊन कसंही चालू करते, कोणी त्याची मोडतोड करते, ह्याच्यावर कुणाचंही कसलंही नियंत्रण नाही। याचंही त्यांनी समोर येऊन त्याची एखादी समिती स्थापन केली पाहिजे किंवा एखादी व्यक्ती नेमली पाहिजे। त्यानंतरच ते आवर्तन किंवा ही जी पाणी सुरळीत सोडण्याची प्रक्रिया आहे व्यवस्थित पूर्ण होईल। जय जिजाऊ जय शिवराय। आज सिंहसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशा प्रकारे पिळवणूक होणार आहे टेंबू योजनेच्या मार्फत आणि होत आहे आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारे उपाययोजना कराव्यात आणि केल्या पाहिजेत यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे। आत्ताच आमचे ॲडव्होकेट अभिजित पिसाळ यांनी सुद्धा मुद्दे मांडलेले आहेत की बाबा कोणत्या मुद्द्यावर सिंहसेना आज आवाज उठवणार आहे। आज सिंहसेनेच्या माध्यमातून जे काही टेंबू योजनेचे अधिकारी असेल, प्रशासन असेल, यांच्या निदर्शनास या गोष्टी आम्ही आणू इच्छितो की बाबांनो, हे जे काय प्रकारे पाणीपट्टी आकारण्यात येत आहे, टेंबू योजना ही मग शेतकऱ्याला तारक आहे का मारक आहे हेच कळण्याचं साधन नाहीये।
कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ज्या शेतीला म्हटलं जातं, आज त्या शेतीची खऱ्या अर्थानं अवस्था काय झाली आहे. आज शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहे. आणि असं असतानाच, अशी परिस्थिती असतानाच आज जी काही टेंबू योजना आपल्या भागात फिरली आहे आणि त्या टेंबू योजनेतून जी पाणीपट्टी आता नोटिसा लावलेल्या आहेत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये की कशा प्रकारे पाणीपट्टी आकारली गेली जाणार आहे. आणि ही पाणीपट्टी आकारली जात असताना ज्या शेतकऱ्यांवर ही पाणीपट्टी आकारली गेली त्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली गेलेली नाही. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण बघतो कुठलीही योजना असू दे, साधं कर्जमुक्ती योजना असू दे किंवा एखाद्या नेत्याचा भ्रष्टाचार असू दे, त्याच्यावर प्रत्येक वेळेला एक समिती नेमली जाते आणि त्या समिती गठन करून त्याचा अहवाल आल्यानंतर काही गोष्टी त्यातून घेतल्या जातात, प्रदर्शित केल्या जातात. पण शेतकऱ्यांच्याच बाबतीत प्रत्येक वेळेला अशा गोष्टी का घडतात? कारण शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं, शेतकरी राजा, पण त्याची आज हरेक ठिकाणून, प्रत्येक ठिकाणून पिळवणूक होत आहे. आणि अशा प्रकारे पाणीपट्टी आकारली जात असताना ते क्षेत्र खरंच कोरडवाहू आहे का पेरीव आहे, हरित त्या म्हणजे तिथं ऊस लावलेला आहे, अशा कुठल्याही गोष्टी तिथं पाहिल्या गेलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी हे पाणी योजना किंवा हे टेंबूचं पाणी पोचलेलं नाही अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना सुद्धा अशा प्रकारची पाणीपट्टीचे नोटीस गेलेल्या आहेत. आणि असं असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांना अचंबा झालाय की बाबा अचानक ही पाणीपट्टी अशा एवढ्या भावात त्याचा आकार किती आहे आणि कुठल्या बेसिसवर आकार ठरवला, त्याला कुठले निकष लावले आहेत. असं असताना जर अशा शेतकऱ्यांनी आवाज उठवला तर तिथं या टेंबू योजनेचे अधिकारी येऊन सांगतात की आम्ही तुमचं काही ऐकून घेणार नाही, तुमचं काही ऐकलं जाणार नाही, तुम्हाला या पद्धतीनं पाणीपट्टी ही भरावीच लागेल. मग विचार करा तुम्ही, शेतकरी राजा योजना शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांची पिळवणूक, आवाज कोण उठवणार, कोणाला प्रश्न विचारायचे? हे सगळं होत असताना आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचा आवाज होणार आहे आणि होत आलो आहोत. तरी सुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या नोटीस मिळालेल्या आहेत, लागलेल्या आहेत किंवा लोकांवर असा अन्यायकारक अटी लादले गेलेले आहेत, त्या लोकांनी सीएसएनला संपर्क साधावा असंही मी प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन करत आहे. आणि इतकंच असूनही यातच भरीसभर म्हणून काय की साखर आयुक्ताकडूनही शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. ती पिळवणूक अशा प्रकारे होत आहे की ज्या वेळेस ऊस आमचा तोडणीला येतो शेतकऱ्यांचा आणि त्यावेळेस ऊस तोडणीसाठी ज्या ऊस टोळ्या असतात त्या ऊस टोळ्यांचं एक दरपत्रक ठरलेलं असतं कारखानदाराकडून. त्याची काहीतरी समिती असेल, काहीतरी मिटिंग असेल, त्यातून ते दरपत्रक ठरलेलं असतं. जर दरपत्रकात तिथं 1000 रुपये दर ठरला तर खाली येऊन शेतकऱ्याला एकरी त्याचे 10,000 रुपये मोजावे लागतात. म्हणजे इतकी शेतकऱ्यांची पिळवणूक होत असते. आणि हे होत असताना त्याच्यामध्ये चिटबॉय असू दे किंवा साखर कारखान्याचे चेअरमन असू देत किंवा साखर कारखान्याचे आयुक्त असू देत, हे सगळे सामील असल्यासारखे वागत असतात. त्यावेळेस ज्यावेळेस चिटबॉयच्या द्वारे एखादी टोळी ऊस तोडणी करायला येते त्यावेळेस त्यांना लागणारा गुटखा, त्यांना लागणारे तंबाखू, दारू, जेवण, नाश्ता या सगळ्या गोष्टी त्या शेतकऱ्यांनी उपलब्ध करून द्यायच्या असतात. म्हणजे हर एक ठिकाणाहून शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते. इतकंच होत असताना सुद्धा त्या शेतकऱ्याच्या पदरात पडतं काय, तर तिथं सुद्धा त्या दरात ऊसाच्या वजनात काटा मारला जातो. मग त्या काट्याची कुठं चेकिंग केलेलं आहे का हे सुद्धा तिथं बघितलं जात नाही. आणि एवढं असतानाच आता ह्या पाणीपट्टीमध्ये सुद्धा बघायला गेलं तर ज्या कारखान्याला ऊस घातला जातो त्या वीज बिलाच्या पट्टीतून ही पाणीपट्टी वसूल केलेली दिसून येत आहे. म्हणजे एका टनामागं जर 1000 रुपये पाणीपट्टी वसूल करून घेतली जात असेल तर आज विचार करा, एखाद्या शेतकऱ्याचा 9-10 टन ऊस गेला तर त्या शेतकऱ्यानं वर्षभर त्या शेतात राबून त्याच्या हातात काय पडणार आहे? आज त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. आज शेतकऱ्या इतका गलित गात्र झालेला असताना ज्या वेळेस टेंबूचं पाणी एखाद्या शेताला मिळतं किंवा पोचतं त्याच वेळी त्या शेतकऱ्यासाठी अजून भरपूर गोष्टी असतात. त्या शेताला लागण असते, त्यांना खत माती असते, त्यांना औषध उपचार असतात. हे सगळं करत असताना त्याचा भरपूर खर्च होत असतो. त्याला रोजगार असतात, बिगारी असतात, ऊसतोड असतात, परत पाठवणी असते आणि वीज, त्यातून परत त्यांना मिळणारं बिल, त्यासाठी सुद्धा त्याला वाट बघावी लागते. आणि इतकं होत असताना सुद्धा शेतकरी राबत असतो, करत असतो. आणि तरी सुद्धा आज या पाणीपट्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर जो अन्याय होत आहे हा अन्याय सीएसएना तरी कदापि मान्य करणार नाही. आज ह्या अन्यायाचा पदोपदी पाठपुरावा आम्ही सीएसएनेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यासाठी वेळोवेळी आम्ही अतिशय तीव्र पद्धतीनं आंदोलन छेडण्यास सुद्धा मागे पुढे बघणार नाही. एवढंच मला सीएसएनेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये व जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये
ज्या ज्या ठिकाणी टेंबूचं किंवा त्या कालव्याचं पाणी शेतकऱ्यांना मिळाले, अशा शेतकऱ्यांच्यावरती प्रशासनाने त्या शेतकरी बांधवांना कोणतीही माहिती न देता त्यांच्यावरती पानपट्टी आकारण्याचं काम केलेलं आहे. त्या शेतकऱ्यांना कोणती सूचना न देता, त्या शेतकऱ्यांची कोणती बैठक न बोलवता प्रत्येक ग्रामपंचायतीच्या भिंतीवरती त्या शेतकऱ्यांच्या नावासह पाणीपट्टी तिथं त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे, आपल्या राज्यातल्या ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, नगरपंचायत असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, आत्ता सर्व निवडणुका ह्या संपलेल्या आहेत. त्यामुळे ह्या आत्ताच्या ज्या सत्तेतले जे असणारे सरकार आहे, त्या सरकारला तुमची आमची काही गरज उरलेली नाही. तुम्ही त्यांना आता सत्तेत सगळ्याच ठिकाणीवरून बसवल्यामुळं आता ते मनमानी करायला, तुमच्यावरती नको ते कर लादायला, ते अक्षरशः राज्य सरकार असो किंवा त्या भागातले सरकार असो, हे निवांत आहेत असं म्हटलं तर काय हरकत नाही. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचे योगदान किंवा तुमचं महत्त्व हे त्यांना फक्त निवडणुकापुरतं आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्यानंतर हे आता जे कोणतीही माहिती न देता हे सरकारने आत्ता जे आपल्या शेतकरी बांधवांच्यावरती हे जे काही लादण्याचं जे काम केलेलं आहे, त्याला आमचा शिवसेनेचा सक्त विरोध आहे. हे जी काही नाटकं प्रशासनाने जे आत्ता काही केलेली आहेत, ह्यांनी तातडीनं मागे घ्यावी. त्यानंतर आपल्या तालुक्याचे सन्माननीय माननीय आमदार महोदय यांनी आता विधान भवनमध्ये काही दिवसापूर्वी आपले जे शेतकरी बांधव आहेत, द्राक्ष बागायतदार, त्यांच्या मूळ काय जे कंटेनर अडकलेत किंवा त्यांचा माल तिथून तो खराब झाला आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार यांनी हा विषय त्या ठिकाणी मांडला आहे. ठीक आहे, तोही शेतकरी बांधवांचा विषय आहे, आम्ही त्याचं स्वागतही करतो. परंतु हे जे छोटे मोठे शेतकरी आहेत, ते तुम्हाला महत्त्वाचे नाहीत का? ते शेतकरी पण तेवढे महत्त्वाचे असले पाहिजेत. या शेतकऱ्यांच्या उपर अशाच पद्धतीने जर सरकार व शासकीय अधिकारी जर कर लादत असतील तर त्यावरती तुम्ही कधी बोलणार आहे? आपल्या शेजारच्या तालुक्याचे आमदार माननीय विश्वजित कदम असतील, पलीकडचे आपले माननीय आमदार रोहित पाटील असतील, यांनीही त्यांच्या भागातही टेंबूचं पाणी गेलेलं आहे. त्यांच्या भागातही शेतकरी आहेत, यांनी यावरती तातडीनं बैठक घ्यावी. आपल्या तालुक्यामध्ये त्या अधिकारी असतील, त्यांच्यावरती चौकशी घ्यावी की बाबा हे तुम्ही कशा पद्धतीने लादले, तुम्ही याची सूचना दिली आहे का, आम्हाला दिली आहे का, का तुम्हाला माहीत आहे हे सगळं प्रकरण, तरी तुम्ही काय यावरती बोलत नाही? हाही आमचा या लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून. आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे, हे तुम्ही जे काही कर लावलेले आहेत ते तातडीने मागे घ्या. आणि तुम्ही जर जाऊन, आता आम्हाला समजले काय काय गावामध्ये यांच्या रात्री 9-9 वाजता बैठका होत आहेत, त्या शेतकऱ्यांना तुम्ही वेळ काय दिलाय, 2 तारखेला तुम्ही नोटीस जाहीर केले आणि 9 तारखेच्या आतमध्ये तुम्ही यावरती तुमच्या ज्या काही हरकती असतील त्या नोंद करा, नाहीतर तुमच्या 7 बाऱ्यावरती हा बोजा चढवला जाईल. मग एवढी मस्ती तुम्हाला कुठून आले? एवढे मस्तीत तुमच्या बोलण्याचं भाषा तुमची जर असेल तर त्या मस्तीच्या भाषेला आम्ही मस्तीतच उत्तर देऊ, हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या मला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे. त्यामुळे हे जे काही नाटकं चालू आहेत ते तातडीनं मागे घ्या, नाहीतर या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना रस्त्यावरती त्यांना घेऊन आम्हाला तुमच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरावं लागेल, एवढंच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. त्यात आत्ता सगळ्यात चालू असलेले साखर आयुक्त आहेत, त्यांची जी नाटकं चालू आहेत ते तर भयंकरच आहेत. ज्या पद्धतीनं साखर आयुक्तांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक, पिळवणूक ज्या पद्धतीनं होत आहे, तर साखर आयुक्तांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आणि आमची त्यांनाही इशारा आहे, तुम्ही जी काय आतापर्यंत जी एकूण तुम्ही चालवत आलेली नाटकं आहेत, हे जर तुम्ही थांबवले नाहीत तर आम्हाला तुमच्या विरोधातही रस्त्यावरती उतरावं लागेल, एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.